नमस्कार मंडळी. मी सॅम सफरनामा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात? बरे आहात ना? सो मंडळी सगळे दहीहंडीचे गणपती बाप्पाचे ब्लॉग्स येतच आहेत. सो आजचा ब्लॉग काही विशेष होणार आहे. विशेष म्हणजे आज महिलांचं पथक आहे. त्या पथकाला आपण भेट देणार आहोत आणि त्या पथकाचं नाव आहे पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदा पथक. हे पथक आहे विल्हेपार्लेमधलं आणि या पथकाचे जे प्रशिक्षक आहेत त्यांचं नाव आहे गीता झगडे मॅम. त्याचबरोबर विनोद झगडे सर. हे दोघंही या पथकाचे प्रशिक्षक आहेत. सो मंडळी आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. त्या ठिकाणी पथकाचा सराव कशा पद्धतीने चालू आहे, या महिला किती थर लावणार आहेत यावर्षी, त्यांचा एकंदर सराव कशा पद्धतीने झाला, हे सगळं पाहणार आहोत. सो मंडळी सांगायची गोष्ट ही की गीता झगडे मॅम आहेत या प्रो गोविंदाच्या कमिटीमध्ये आहेत. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये आहेत. अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्या काम करत आहेत. म्हणजे त्या अनेक क्षेत्रांमध्ये काम करता करता आपला दहीहंडीचा छंदही तो जोपासतायत. सो सगळं एकंदर त्या पथकासोबत आपण बोलणार आहोत आणि कशी रचना आहे आणि काय प्लॅन आहे हे पाहणार आहोत. सो मंडळी आता आपण या ब्लॉगच्या माध्यमातून मला सांगायला आवडेल की या महिला आहेत त्या पहिल्या पूर्वीच्या काळामध्ये फक्त चूल आणि मूल या दोन गोष्टींमध्ये फक्त मर्यादित होत्या. ती चौकट आता सध्या शिकलेल्या महिलांनी तसे सुशिक्षित महिलांनी चौकट मोडून त्या एक पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. त्याच्यामुळे सर्वप्रथम महिलांचं अभिनंदन. आणि महिला आता खरंच वरचढ झाल्या आहेत. ऑलिम्पिक स्पर्धा म्हणा, पोलीस क्षेत्र म्हणा, क्रीडा क्षेत्र म्हणा, अगदी सरकारी कार्यालय म्हणा, इवन जर आपण विमान क्षेत्र म्हणा, त्याही क्षेत्रामध्ये महिला आता पूर्णपणे झोकून देत आणि आपला स्वतःचा ठसा उमटवत आहेत. त्याच्यामुळे महिलांचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे. आणि दहीहंडी हा तर साहसी खेळ आहे. या खेळामध्ये महिला सहभागी होत आहेत म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. या महिलांनी बरेच विश्वविक्रम केलेत. स्पेन, त्याच्यानंतर अनेक ठिकाणी परदेशात जाऊन त्यांनी थर लावलेत. आपण ते सगळं जाणून घेणार आहोत. सो मंडळी जास्त वेळ न घेता मी तुम्हाला घेऊन चाललो आहे पार्ले स्पोर्ट्स क्लब या महिला गोविंदा पथकाला आपण भेट देणार. त्या अगोदर मंडळ तुम्ही जर आपलं चॅनल शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, कमेंट केलं नसेल, लगेच करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा सॅम सफरनामा ब्लॉगमुळे. चला तर मंडळी आपण आज भेट देऊया विल्हेपार्लेमध्ये. तर मंडळी फायनली आपण विल्हेपार्लेमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इकडे आपण पाहू शकतो पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला दहीहंडी पथक. याच मैदानात महिलांचा दहीहंडीचा सराव होतो. चला तर मंडळी महिलांचा दहीहंडीचा सराव कशा पद्धतीने चालू आहे हे पाहूयात. ऐका वरचे तुम्ही तिघं उभे राहणार. ते उतरणार परत वरचे दोन काढणार. तुम्ही होल्ड करायचे. नको बरोबर नाही पुढे पाहिजे नको काय नको हे आवाज नाही आला. बरोबर आहे नंतर मग अडते आवाज नाही शांत रे. वरचा दुसरा तर उभा राहणार ना फक्त. सगळे दुसरी मुली चढणार. पायदा टाक. वरचे दोन फक्त उतरणार. हा दुसरा तर उभा राहा. गौरी उतर फक्त. तर मोनिका रेडी राहा. आशिका होता होल्डकर. हे होल्डकर. चला आशिका चला. हे चप्पली रेडी राहा. चल मागोमाग. गब्बास. अरे हा होल्ड पाहिजे. मस्त काय वेट मारलाय. मस्त लांडगे. हात दे. पायाला टाक. परत वाकडी आली. अकोली उतरा आता. महाराष्ट्री माते की मध्ये माते की गणपती बाप्पा मंगलमूर्ती मामा की स्पोर्ट्स क्लबचा लटका डोळ्यात वेळ घालू नको समोर बघ. थोडी मध्ये राहा. मध्ये वाग.
बस 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 बस, बोलू नको, थर लागले नाहीयेत. डोळे 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 बघा. बरोबर आहे. हे बघा, मी काय म्हणते, हा तर लागेल, हा तर उतरेल. ओके, पण लक्षात ठेवा, हे या लोकांनी थर लावून उतरवत असतील तरी सुद्धा तुम्हाला पटापट चढायचं आणि पटापट उतरायचं. ओके ओके, मनातून आवाज काढा. चला चला चला. गणपती बाप्पा बोल बजरंग, जागेवाले की, साईनाथ महाराज की, महालक्ष्मी माते की, उमादेवी माते की, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पार्ले स्पोर्ट्स क्लबचा आवाज नाही. पुढे या दोघी, चल बाहेर हो. तिला सोड. चाल ना. हे बघ, कसे घर चढून उतरणार. हे तू ठेव का त्याच्यावरती, जवळ आहे का. हे दोन नाही ठेवू शकत बाय. टार्गेट ठेव ना. प्रॉब्लेम काय आहे? तू करते तू प्रत्येक काय घाबरते का? सवय झाली तुला ती. थांब, जवळ आहे का. काय करते तू, कसला थर मध्ये उभी राहते. का अशी अपघात झाली, काय सांग. चल ना चकोली, लागलाय थर. पाय टाक. गणपती बाप्पा मोरया. हो मजा करते. आवाज बंद. व्हेरी गुड छकुली. एवढा मोठा तर नाही, मागचा आहे आणि हाच पुरा लक्षात घ्या. पेशन्स घ्या. ऐकून घ्या व्यवस्थित. का थर उतरणं इज लाईक इम्पॉर्टंट. नाही विनत बोलू नकोस, काही नाही, असाच राहा. हलका झाला तर चल. मोनिका उत्तर नाही. थांब थांब. बसून राहा. दोन्ही दुसरा तर उतरा. सरक मागे सरक. पाय टाका मागे. काय झालं. हे बाई, दादाला सोड. दादा काही करणार नाही. माझं इतके वर्ष काय नाही केलं, तुझं काय करणार. चला वेल वेल. मी काय म्हणते ऐकून घ्या. ए एक दोन सोडा बाकीच्या नाही. मला तुमची दोघांमधलं एकदम थर्ड क्लास आपल्याला आवडलं नाही. तुम्ही या. मी काय म्हणते, आपण काय करूया माहिती आहे, आपल्याला शिडी कशी पाहिजे. आता 5 3 2 आणि 2 1 1 चढ. ओके चल. 5 पटापट. या झगडे तू तिथेच थांबा. आणि अजिबात तिथे येऊ नको. 5 3 जण आणि 2. ओके शिडीला 2. मला शिडी पाहिजे. मला शिडीची 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 पटापट 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 डाऊन 49 50 51 52 53 54 55. तिला उठव सिमरन. सिमरन तिला उतरव. शिडीवर बसून राहा सगळे. सगळे शिडीवर बसून राहा. नाही 2 कोण आहे 3 कोण आहे. मध्ये राहा. ती मध्ये काय आलं. कोमल ती तिकडे येणार ना नंतर. अजून कोण आहे कोमलच्या मागे. रेडी. गणपती बाप्पा बोल बजरंग बली की जय. जागेवाले की जय. साईनाथ महाराज की जय. महालक्ष्मी माते की जय. उमादेवी माते की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. साईनाथ महाराज की जय. चल 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 गौरी. कुबाड बंद. एवढा लेट नाही. माझ्या खालची पाठी आला. मागे हो जरा. तू मागे हो. मागे हो जरा. हा बस. चल चल. बरोबर आहे. हे मला काय 1 2 3 4 5 6 7
8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 5 8 23 24 आरामात. गणपती बाप्पा बोल बजरंग बली की जय, जागे वाले की जय, पार्ले स्पोर्ट्स क्लबचा पार्ले स्पोर्ट्स क्लबचा हा? आउट नो आउट सीधी आउट वाटर मेरा भाई 3 4 5 7 मंडळी फायनली आपण पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला दहीहंडी पथक या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण सगळी महिला मंडळाचं पथक पाहू शकतो कशा पद्धतीने चाललंय ते. जे सर्वांची प्रॅक्टिस झालेली आहे. आपण आता त्यांच्यासोबत बोलणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जाणार आहोत या मंडळाचे प्रशिक्षक आहेत मॅम गीता मॅम, त्यांच्यासोबत बोलणार आहोत. तर त्या अगोदर तुम्हाला पूर्ण मंडळाचं कव्हरेज दाखवते बघ कशा पद्धतीने प्रॅक्टिस केल्यानंतर मेहनत केल्यानंतर एक सर्वप्रथम मॅम तुमचं नाव सांगा आणि तुम्ही दहीहंडी पथक जे आपलं महिलांचं पथक आहे ते कधीपासून स्थापना केली त्याच्या थोडक्यात आपल्याला माहिती सांगा. नमस्कार, माझं नाव गीता विनोद झगडे. पार्ले स्पोर्ट्स क्लबची स्थापना ही 2000 सालची आहे. बेसिकली पार्ले स्पोर्ट्स क्लब हे कबड्डीचा संघ आणि त्यानंतर 2001-2च्या दरम्यान आम्ही दहीहंडी चा संघ चालू केलेला आहे. तो आजतागत पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला दहीहंडी पथक या नावाने चालत. मॅम आता महिला खरंच पुरुषाप्रमाणे दहीहंडीचे थर रचत आहेत. पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन महिलाही दहीहंडीचे थर रचत, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप वर्ष झालेली आहेत. आमच्याच मंडळाला 23 वर्ष पूर्ण झालेली आहेत पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला दहीहंडी पथकाला. आणि हो, एक जमाना होता की पुरुषांची मक्तेदारी या दहीहंडी उत्सवामध्ये म्हणता येत होती. परंतु आता बऱ्याच महिलांची टीम्स झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपण आयोजनामध्ये म्हणजे असं तुरळक महिलांचा टीम्स दिसत नाही, तर बऱ्या प्रमाणात दिसतात. आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या स्वतःला सिद्ध करून प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर त्यामुळे हे एक दहीहंडी क्षेत्र आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. जेव्हा मी दहीहंडी पथक चालू केलं तेव्हा आमच्या पार्ल्यामध्ये मुलांचे संघ यायचे आणि आम्ही मुली सर्वजण टाळ्या वाजवत होतो. परंतु तेव्हा एक मनात कल्पना आली की एवढी पब्लिक या मुलांना बघायला येते, जर आपणच हे केलं तर. आणि म्हणून 2002च्या दरम्यान आम्ही पहिल्यांदा पार्ले स्पोर्ट्स क्लबने कबड्डीच्या मुलींनी मिळून 35 जणींच्या चमूने 4 थर लावले आणि आम्ही मुंबईभर फिरून 70,000 रुपये मिळवलेले. आणि तेव्हा आमच्याकडे पैसे आल्यावरती आम्हाला कबड्डीला लागणारा जो खर्च आहे वर्षाचा तो आमच्या हातात आला. तर त्यामुळे आणि लोकांनी इतकं डोक्यावरती घेऊन चढले की बापरे, मुली काहीतरी वेगळं करू शकतात. त्यानंतर पार्ले स्पोर्ट्स क्लबने कधी पाठी वळून बघितले ना. 2006 मध्ये आम्ही पहिले 6 थर मुलींचे लावून एक रेकॉर्ड केलेला आहे. त्याच्यानंतर 2013 मध्ये आम्ही मुलींचे 7 थरांचा यशस्वी प्रयत्न केलाय. फक्त 7वी उभी राहिला आणि आमचा थर पडायला, परंतु तो नक्कीच आम्हाला पूर्ण करायचा आहे. त्यामुळे आता हे क्षेत्र फक्त पुरुषांचं राहिलेलं नाहीये, तर महिलाही त्यांच्या बरोबरीने या क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत. मॅडम पुढचा प्रश्न माझा असा आहे की बघा आता प्रो गोविंदासारखा खेळ आलाय आपल्यामध्ये आणि त्या कमिटीमध्ये तुम्ही आहात, ही आनंदाची गोष्ट आहे. मैदानातला खेळ आपला जो चिखलामध्ये खेळतो हाच खेळ आता एका मोठ्या स्टेडियममध्ये खेळवला जातोय, त्याच्यामुळे एक मोठा प्लॅटफॉर्म मिळालाय, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो नक्कीच. प्रो गोविंदा हे आमच्या सर्वांसाठी स्वप्नच आहे. आणि सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी 2018 पासून प्रो गोविंदा हे त्यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित केलं आहे. आणि त्यानंतर 2023ला कधी मैदानातला गोविंदा हा डोमपर्यंत पोचला हे कळलंच नाही. आणि त्यातून नक्कीच जे पालक दहीहंडीला किंवा गोविंदा म्हणून जाऊ नको असं म्हणणारे गेल्या वर्षीपासून
जे ग्लॅमर मिळालं या गोविंदाला, तेव्हा हे सर्व पालक आपल्या मुलांना जा, जसं कबड्डी प्रो झाली त्याच्यात कबड्डीला जा म्हणतात, तसंच जा गोविंदाला जा, दहीहंडीला जा असं म्हणणारे पालक आलेत. आणि प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून पूर्वेश सरनाईकजींनी प्रो गोविंदाचं जे आयोजन इतक्या मोठ्या प्रमाणात केलेलं आहे, त्यामध्ये मुलांना चांगली संधी मिळाली आहे. गेल्या वर्षी पार्ले स्पोर्ट्स क्लबने आणि शिवतेज गोविंदा पथक ठाण्याचं अशा दोघांना तिथे प्रात्यक्षिक सादर करण्याची संधी मिळालेली आणि आम्हाला खूप प्राऊड फील होतो की तिकडे आम्ही यशस्वी 14 वर्षाची टॉप 6व्या थरावरती मुलगी चढवून आम्ही यशस्वीरित्या ते थर उतरवलेत. त्यामुळे महिलांमध्ये आता प्रो गोविंदामध्ये पण मुलींना संधी मिळणार याची एक मनामध्ये खात्री झालेली आहे. आणि येणारा काळ हा मुलींसाठी नक्कीच चांगला आणि सुवर्ण असेल. आणि मी खरोखरच प्रो गोविंदासाठी प्रताप सरनाईकजी आणि पूर्वेश सरनाईकजी यांना खूप खूप धन्यवाद देईन. मॅडम अजून एक प्रश्न आहे. सध्याच्या काळामध्ये बघा दहीहंडी हा पहिला पुरुषांचा खेळ म्हणून मानला जायचा, पण आता दहीहंडीमध्ये महिलाही उतरल्यात. पण आता सध्या असं चालू आहे की काही ठिकाणी महिला घाबरत आहेत किंवा काही ठिकाणी बऱ्याचशा घटना होत आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही एक महिला मंडळाला कोणता संदेश द्याल? हो, एकंदर पाहिलं तर दहीहंडीमध्ये येणाऱ्या आमच्या ज्या खेळाडू महिला आहेत, या सगळ्याच खेळाडू नसतात. तर विविध क्षेत्रातल्या आहेत. कोणतरी घरकाम करणारी आहे, कोणतरी शाळेत शिकणारी आहे, कोणतरी चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये, आमच्या क्लबमध्ये काही पोलीस क्षेत्रामध्ये काम करणार आहे, महानगरपालिकेमध्ये सिक्युरिटीमध्ये काम करणाऱ्या विविध क्षेत्रातल्या आणि विविध स्तरातल्या मुली आहेत. आणि दहीहंडीच्या ठिकाणी जवळजवळ आपण पाहिलं तर 8 वर्षाची 10 वर्षाची मुलीपासून 40-45 वर्षापर्यंत महिला आहेत. त्यामुळे हे क्षेत्र असं आहे ना दहीहंडी की याच्यामध्ये आल्यावरती आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ना जो गॅप आहे तो राहत नाही. सगळीजण मैत्रीपूर्ण वातावरणात राहतात. परंतु समाजामध्ये एकंदर बघितलं तर खरोखरच आज आपण टीव्हीतल्या बातम्या बघितल्या, पेपर बघितले, तर त्याच्यामध्ये बघितलं जातं कुठल्या तरी महिलांना त्यांच्यावरती अटॅक केला जातो, कुठल्या तरी महिलांवरती वेगवेगळे अतिप्रसंग घडले जातात. ते या समाजामध्ये होणं म्हणजे खरोखरच महिलांसाठी अति दुर्दैवी घटना आहे. पण मला एकच सांगायचं आहे की या महाराष्ट्रात या मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित आहे. परंतु ह्या लोकांची जी ह्या समाजामध्ये समाजकंटक ज्यांची बुद्धी आहे ना, मानसिक वृत्ती खराब आहे, त्या लोकांना खरोखरच ना कायदे कठीण झाले पाहिजे. त्यांच्यावरती आहे ना तारीख पे तारीख नाही चालली पाहिजे, तर त्यांना एकच तारीख देऊन एकाच तारखेमध्ये त्यांचा गेम संपवला पाहिजे. तरच महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. महिला एक मुलगी असते, त्याच्यानंतर ती एक पत्नी होते, आई होते, सासू होते, विविध तिला या जगामध्ये जन्माला आल्यानंतर भूमिका बजवायच्या असतात. आणि ती जर चोख भूमिका या समाजामध्ये या जगामध्ये बजवत असेल तर या समाजातील पुरुष प्रधान जे विचित्र घाणेरड्या बुद्धीचे जे पुरुष आहेत, जी लोक या महिलांवरती वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार केलेल्या बातम्या आपल्याकडे येतात, त्यांना धडा हा मिळाला पाहिजे. कारण आम्हाला आरक्षणाची गरज नाही आहे, आम्हाला संरक्षणाची गरज आहे. हे आपल्या माध्यमातून मला सांगावंसं वाटतं. कारण प्रत्येक आईला, प्रत्येक घरातल्या मोठ्या माणसाला वाटलं पाहिजे माझी मुलगी घरातून बाहेर गेली, स्वतःसाठी काहीतरी करायला गेली तर मला न घाबरता तिला पाठवायचंय. का? कारण तिला पण स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःला सिद्ध करून प्रसिद्ध होण्याची अधिकार आहे. आणि जर तो अधिकार जर ती मिळवण्यासाठी स्वतः धडपड करत असेल तर मग कोणी का तिच्यामध्ये यावं? तर म्हणून कायदे कडक व्हायला पाहिजे. फक्त FIR दाखल होऊन आणि अरेस्ट होऊन चालणार नाहीयेत, तर महिला सुरक्षित नसणार आहे. तर त्यांना शिक्षा ही अशी झाली पाहिजे ना की दुसऱ्यांनी ते कृत्य करताना 100 नाही तर 1000 वेळा विचार केला पाहिजे. हा संदेश मी आमच्या माध्यमातून देईन. पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या मुलींबद्दल मला हे सांगायचं आहे, गीता झगडे जे काही आहे ते फक्त आणि फक्त पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या या मुलींमुळे आहे. माझ्या सगळ्या जुन्या मुली, माझ्या सगळ्या नवीन मुली यांच्यामुळे आहे. कारण 22 वर्ष 23 वर्षाची ही जी घोडदौड आहे ती अशी शक्य नव्हती. त्यानंतर माझ्या फॅमिली म्हणजे माझे आई वडील वारल्यानंतर मला लहानाचं मोठं माझ्या मामांनी केलं. त्यांचा देखील याच्यामध्ये खूप मोठा भाग आहे. ती माझ्या मामा मामी, माझी भावंड ही देखील
सगळी सहभागी असतात. त्यानंतर माझा नवरा याचं खूप मोठं योगदान आहे, कारण त्यांनी पण मला या प्रो गोविंदा असू देत, दहीहंडी असोसिएशन, आमचं महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या माध्यमातून काम करते, समितीच्या माध्यमातून काम करते. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना ग्राउंड सांभाळणारी व्यक्ती पाहिजे आणि त्यातल्या त्यात मला घरून तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे असा बोलणारा नवरा मिळाला, त्याच्याबद्दल मी खूप सुखी आहे. कारण आपण बोलतो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, तसं प्रत्येक यशस्वी महिलेच्या मागे पण पुरुष असतात. तसं माझा नवरा असेल, माझा मामा असेल, असे बरीच जण माझे कुटुंबी आहे. परंतु सगळ्यात जर मला कोणाचे आभार मानायचे असतील तर ही दहीहंडी कोर्टातून बाहेर काढणाऱ्या सगळ्या आमच्या नेत्यांची मानायचे आहेत. आम्हाला इन्शुरन्स देणाऱ्या सरकारचं मानायचं आहे. त्याच्यानंतर ही गोविंदाला खेळाचा दर्जा देणाऱ्या आमच्या सरकारने जो 2016मध्ये दर्जा दिला खेळाचा, त्याचे मानायचे. कारण उत्सव म्हणून हा दहीहंडीच्या दिवशी खेळला जाणारा उत्सव हा आता खेळ म्हणून बघितला जातो. आणि माझी खूप इच्छा आहे शाळांच्या माध्यमातून, कॉलेजच्या माध्यमातून हा खेळ खेळला गेला पाहिजे, याचं आयोजन झालं पाहिजे. आणि इतर खेळाला जे अनुदान मिळतं, कॉलेजमध्ये ॲडमिशन्सला किंवा स्कूलमध्ये ॲडमिशन्सला, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, अशा प्रत्येक ठिकाणी माझा गोविंदा तिथे दिसला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि सर्व मुली ह्याच माझी प्रॉपर्टी आहे, त्यांच्याशिवाय मी काहीच नाही आहे. आणि पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या मुली हीच माझी ताकद आहे. आणि माझी सगळी स्वप्न ही पूर्ण त्यांनी केलेली आहे, त्याच्याबद्दल मी खूप 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 आभारी आहे. त्यांना मी खूप ओरडते, त्यांना मी घालून पाडून बोलते, कारण मला असं वाटतं तिखट असतं ते शरीराला चांगलं असतं. गोड असेल तर मी त्यांना नेहमी बोलते मी जास्त गोड बोलणार नाही, तुम्हाला डायबिटीज होईल आणि तुम्ही वरती चढू शकत नाही. तर मला हे सांगायचं आहे की म्हणजे एक वेळ घरातले असतील ना, त्यांचं ते ऐकणार नाही, पण मला त्या का उलटं बोलत नाही, घाबरून बोलत नसतील, पण त्याचा रिझल्ट ज्या देतात. आणि त्याच्यामुळेच आजपर्यंत पार्ले स्पोर्ट्स क्लबने कधीच वळून पाहिलेलं नाही आहे. हे सगळं श्रेय पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या मुलींना आणि त्या मुलींच्या पालकांना पण जाते, कारण ते पालक विश्वासाने जा तुम्ही पार्ले स्पोर्ट्स क्लबमध्ये, त्यांना विश्वास आहे. आमची प्रॅक्टिस इतकी जबरदस्त असते की त्या प्रॅक्टिसमध्ये फक्त थर लावायला शिकवलेला नाही, तर सुरक्षित थर उतरवला पाहिजे, तरच तो थर सक्सेस होतं, हे आम्ही इथे शिकवलेलं आहे. त्याच्या अगोदर आमचा वॉर्मअप झाला पाहिजे. सगळ्या गोष्टी बारीक बारीक आम्ही लक्ष देतो. त्यानंतर आमच्याबरोबर जोडलेले आमचे कोचेस आहेत, असिस्टंट कोचेस आहेत, त्यांचे पण मी खूप खूप आभार मानते. ओके. आपल्यासोबत आपल्या पार्ले स्पोर्ट्स क्लबमधल्या वैशालीताई चिखले त्यांच्यासोबत बोलणार आहोत. सो ताई, तुमचं पहिलं नाव सांगा आणि तुम्ही दहीहंडीमध्ये कधीपासून सहभागी झालात आणि तुमच्या पाठीमागचं थोडंसं दहीहंडीबद्दल सांगा. माझं नाव वैशाली किशोर चिखले. मी गेल्या 20 वर्षापासून पार्ले स्पोर्ट्स क्लबमध्ये दहीहंडीला येते. मी 7वीत असताना, शाळेत असतानापासून मी या दहीहंडीमध्ये आहे, पार्ले स्पोर्ट्स क्लबमध्ये. मी कबड्डी आणि दहीहंडी दोन्ही इथे खेळते पार्ले स्पोर्ट्स क्लबमधून. आणि माझं लग्न झालं 3 वर्ष झाले, तरी पण मी दहीहंडीला विसरू शकली नाही. मी 2 मुलं ठेवून दहीहंडीला येते. आता मला एक 2 वर्षाचा मुलगा आणि 4 महिन्याची मुलगी आहे. तरी मी त्यांना घरी ठेवून दहीहंडीसाठी येते, कारण का मला घरी किती राहायची इच्छा झाली तरी मला राहवत नाही. कारण का दहीहंडी हे एक असं आहे आमच्यासाठी की आम्ही त्याची आतुरतेने वाट बघत असतो दरवर्षी. ताई, तुम्हाला याला धरून पुढचा प्रश्न आहे, म्हणजे कसं तुम्ही सगळं सांभाळता, घरचं मूलबाळ त्याचबरोबर घरची सगळी कामं सांभाळून कसं करता हे? म्हणजे छोटी मुलगी असते तुमच्यासोबत, तुम्ही दहीहंडीला जाता त्यावेळेला मग छोट्या मुलीचं कसं करता? घरी ठेवून जाता किंवा तुमच्यासोबत घेऊन जाता? तसं तर फक्त प्रॅक्टिसला मी म्हणजे घरी ठेवून येते. मोठ्या मुलाला तर मी घेऊनच येते दरवेळेस प्रॅक्टिसला, पण आता ती लहान आहे, तर आमची गीताताई आहे, ती तर आमच्यासाठी सगळी सोय करूनच ठेवते. तर स्पेशली लहान मुलांसाठी 4 व्हीलर वगैरे आहे आमच्याकडे, म्हणून असं काही घाबरायची, म्हणजे असं घाबरण्यासारखी काहीच त्याच्यामध्ये शक्यता नाहीये. तुम्हाला शेवटचा प्रश्न, पार्ले स्पोर्ट्स क्लबने तुम्हाला काय दिलं आतापर्यंत?
ते मी व्यक्त करू शकत नाही, पण जे काही दिलं ते खूपच काही दिलंय. थँक्यू सो मच. आता आपण पुढच्या एका महिला गोविंदासोबत बोला. ताई, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कोणत्या थराला असतात ते 2 शब्दात सांगा. माझं नाव करू? माझं नाव रिद्धी दिलीप मुळीक. मी इकडे 8 वर्ष झाली मला पार्ले स्पोर्ट्स क्लबमध्ये. मी आधी कबड्डी खेळायचे. नंतर आम्ही म्हणजे मी हंडीमध्ये आले. तर मी थरामध्ये मी 5 मध्ये 6च्या थरात मी 2ऱ्या थरावर होती अगोदर. गेल्या वर्षी मी 3ऱ्या थरावरती आले. थँक्यू सो मच. आपण हळू पुढे जाऊयात. आपण पुढे बोलणार आहोत. इकडे आपण पाहू शकतो, इकडे आहेत. तर ताई, तुम्ही काय बोलणार दहीहंडीबद्दल? किती वर्षाचा अनुभव आहे आणि तुमचं नाव सांगा. मी 8वी पासून इथे आहे. मी कबड्डी पण खेळते आणि 15 वर्षापासून इथे आहे. आणि मी कबड्डी पण खेळते आणि दहीहंडी पण. गेल्या वर्षी मी प्रो गोविंदा खेळला, तर मी सेकंडमध्ये असते, म्हणजे दोघांमध्ये असते, हात द्यायला प्लेयरला. तर जो अनुभव प्लेयरला द्यायचा असतो, की सर्वांना असं वाटतं की काय नाही, या महिला काय नाही, कशा पण लावू शकतात, असं तसं. पण त्याच्यावर एवढी रिस्पॉन्सिबिलिटी असते की मी जर हात जर सोडला, तर जो वरचा थर आहे तो खाली सर्व म्हणजे सर्व मुलींना त्याच्यामध्ये इंजुरी येणार आहे. तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी अशी बाबा, की मी काय म्हणजे जे आहे ते मला करायचंच आहे, हे ठरवल्याशिवाय वरतीच जात नाही. तुमचं पहिलं नाव सांगा आणि कसं एकंदर आपला दहीहंडीमधला अनुभव ते तुम्ही 2 शब्दात सांगा. माझं नाव अनुश्री दिलीप पाष्टे. हा माझा पहिलाच वर्ष आहे आणि इथे मला दिलं म्हणजे सांगितलं की हा स्पोर्ट्स आहे. मला खूप इंटरेस्टेड होता आधीपासूनच, पण मला सापडत नव्हता. म्हटलं चेतन दादा आहे, त्यांनी मला यांच्याबद्दल सांगितलं. मग इथे आले. फर्स्ट वर्ष असंच वाटलं नाही की मी नवीन आहे. मला सगळ्यांनी इथे सपोर्ट केला. गीताताई, विनोद दादा खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यांनी खूप असं म्हणजे वाटूच दिलं, काही कमीच पडू दिलं नाही की माझं पहिला वर्ष आहे. मला काय असं फीलच झालं नाही की मी पहिला वर्ष. मला असं वाटलं की मी जुनीच मुलगी आहे. तेवढं त्यांनी सपोर्ट दिलं. खूप त्यांनी हेल्प केली वगैरे. गाईड पण खूप चांगल्यापैकी करतात ते आणि मला खूप आवडतं या म्हणजे पार्ले स्पोर्ट्सचं. पुढचा प्रश्न असा आहे की कॉलेज करता या जॉब करता? मी कॉलेज करते, फर्स्ट इयरला आहे. पार्ले स्पोर्ट्स क्लबने तुम्हाला आतापर्यंत काय दिलं एका शब्दात सांगायचं झालं तर? आदर दिला, सपोर्ट दिला आणि खूप प्रेम दिलं. या सगळ्या फॅमिलीला असं एकटा पडून नाही दिलं. मंडळी, आपल्यासोबत आता टॉपर आहे, त्याच्यासोबत आपण बोलणार आहोत. बाळा, तुझं पहिलं नाव सांग आणि किती वर्षापासून या पथकात आहेस, तर कसा एकंदर अनुभव आहे त्याच्याबद्दल सांग. माझं नाव जिज्ञासा राजेंद्र राणे. मी 2022 पासून खेळते. मी जेव्हा इथे आलेली तेव्हा माझे 5 थर लावलेले. प्रो गोविंदामध्ये 14 वर्षाची मुलगी चढत होती. तेव्हा मला पण वाटलं की बाहेरच्या देशात आम्ही बघतो एवढ्या लहान लहान मुली चढतात, बट मग आम्ही का नाही चढू शकत. म्हणून गीताताईंनी बघितलं की आम्ही पण ताकदमध्ये राहून 6 थर लावणार प्रो गोविंदाला. हिम्मत लावून आमचे 6 थर ग्राउंडमध्ये पण लागले आणि प्रो गोविंदाला पण लागले. तसेच आम्ही दहीहंडीला पण लावले 6 थर. मी आणि एक 14 वर्षाची मुलगी, तिने लावले. थँक्यू सो मच. छान चिमुकलीने आपले 2 शब्द व्यक्त केले, पण ते मोलाचे शब्द व्यक्त केले. खरंच लहान मुलांनाही वाटतं कुठेतरी आपणही प्रो गोविंदामध्ये सहभागी व्हावं, पण काही कायदे आहेत त्याच्यामुळे त्यांनाही सहभागी होता येत नाही. पण आता पुढच्या आपण महिलांकडे बोलूया. ताई, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून येता प्रॅक्टिस करायला आणि कसा एकंदर अनुभव? 2 मिनिटं. माझं नाव विद्या एक्कल आहे. माझी पूर्ण फॅमिली आहे आणि घरातली फॅमिली पूर्ण मला सपोर्ट करते. मी नेरूळवरनं येते. रोज अपडाऊन करते. संध्याकाळी 6 वाजता ते रात्री 1 वाजता मी घरी पोचते मी. कसा एकंदर प्रवास आपला पार्ले स्पोर्ट्स क्लबचा? तुम्ही एवढ्या लांबून ट्रॅव्हल करता. बरेच असे पथक आहेत ज्या पथकातून म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहेत. सो तुम्ही पार्ले स्पोर्ट्स क्लबमध्येच का येता?
हा पार्लर स्पोर्ट खूप म्हणजे जगामध्ये पूर्ण फेमस झालेला आहे, म्हणून हा लेडीज पथक पहिला आहे सगळ्यामध्ये. पार्ले स्पोर्ट्स क्लबने तुम्हाला काय दिलं 2 शब्दात सांगायचं झालं तर? नाव आणि प्रसिद्ध आणि प्रेम दिलं आम्हाला त्यांच्यात. आपल्या मंडळाचे जे प्रशिक्षक आहेत गीता मॅम आणि सर, त्यांच्याबद्दल जर 2 शब्दात सांगायचं झालं तर काय सांगाल? ताई खूप आम्हाला ओरडते पण आमच्याशी भांडून थर पण लावून घेते आणि झोडून मारून पण आमची थर लावून घेते आणि ते थर लागतात आमचे 6 आणि यावेळी आमची 7ची सलामी आहे. अ, चला आपण आपण आता पुढच्या महिला गोविंदासोबत बोलणार. ताई तुमचं नाव सांगा आणि 2 शब्द सांगा आपल्या पथकाबद्दल आणि कधीपासून येताय तुम्ही या पथकामध्ये? माझं नाव श्रुती परशुराम डुकळे. मी ह्या वर्षीपासूनच यायला चालू झाली आहे. आम्हाला माहीत नव्हतं हे पथक इकडे प्रॅक्टिस म्हणजे चालू आहे. मी पहिला दुसऱ्या पथकात होती, पण तिकडे मला नाही जमत होतं. तर मी ताईला सरळ कॉन्टॅक्ट करून मी हा पथक जॉईन केला. तर ताई आणि दादा दोघं पण प्रॅक्टिसच्या दरम्यान आमची म्हणजे व्यवस्थित पूर्ण मुलींची व्यवस्थित काळजी घेतात. दादा घेतो प्रॅक्टिस तेव्हा कसं तेवढा म्हणजे जोश नसतो की मुली चढून व्यवस्थित उतरतील, पण ताई आली की थर व्यवस्थित पटकन चढतो आणि पटकन उतरतो. आणि कित्येकदा आम्हाला प्रॅक्टिसवरनं घरी जायला 12:30 होतात कधी कधी, तर ताई आम्हाला पैशानी हेल्प करते की आम्ही ऑटोनी व्यवस्थित सुखरूप घरी जाऊ शकतो, कारण बस पण अवेलेबल नसतात त्यानंतर. आणि ताईच्या बद्दल बोलायला गेलं तर ताई खूप आम्हाला बोलते, पण तिच्या बोलण्यामध्ये कुठेतरी प्रेमच आहे की तिचं म्हणणं आहे की व्यवस्थित थर लागून उतरू दे, कुठच्या मुलीला इंजुरी दुखापत नको होऊ दे. आणि मला हा पहिला वर्ष अनुभव मला एवढा, आता मला 1.5 महिना झाला मी कंटिन्यू प्रॅक्टिसला येते, पण मला कसं इथे आल्यावर एवढं बेटर वाटतंय की म्हणजे घरी गेल्यावर थकल्यासारखं वाटत नाही. वेट घेऊन मी खाली असते बेसला, पण मला काहीच एवढं वाटत नाही, जस्ट बिकॉज ताई आणि दादाने टेक्निक पण दाखवलेली आहे आम्हाला. आणि मी पुढे पण हाच पथक मी कंटिन्यू करणार जोपर्यंत मला जमेल. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी, मला आज तुमचे आभार मानायचे आहेत, कारण मला नेहमीच असं वाटायचं की या मुली मी आल्यावरती असं अटेन्शन, आता म्हणजे परेड चालू झाल्यासारखं फिलिंग यायचं. पण आज जेव्हा हिने सांगितलं की दादा प्रॅक्टिस घेतो, तसं आहे की रेकॉर्ड बनवणं सोपं असतं, मेहनत केल्यावरती रेकॉर्ड बनतात, पण रेकॉर्ड टिकवणं खूप कठीण असतं. आणि पार्ले स्पोर्ट्स क्लबने जो आम्ही 6चा असू दे किंवा 7चा प्रयत्न चांगला असू दे, हे सगळे छोटे मोठे रेकॉर्ड्स बनवलेले आहेत. प्रो गोविंदा असू दे, रेड बुलची ज्या कॉम्पिटिशन्स आहेत त्या तिन्ही वर्ष सलग 1-1 लाखाचं प्राइज आणि रेड बुल ट्रॉफी ही पार्ले स्पोर्ट्स क्लबने मारले. पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या 10 मुली 2014 मध्ये अमेरिका देशातील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअर या ठिकाणी जेव्हा MTDC ऑर्गनाइज दिवाळी फेस्टिवलचा चमू होता, त्या चमूमध्ये सहभागी होऊन त्या टाइम्स स्क्वेअरला थर लावले, ती आमची ओळख आहे. त्यानंतर स्पेन देशामध्ये, लंडन देशामध्ये तिथे जाऊन पार्ले स्पोर्ट्स क्लबचं प्रतिनिधित्व मला त्या क्लबच्या काही मुलींना करायला मिळालं. कबड्डीच्या ग्राउंडला मी खेळता खेळता माझी स्वप्न जी मी कधीच पाहिली नव्हती ती पूर्ण केली आणि स्वप्न बघण्याची मला बळ दिलं. मी मग आता स्वप्न बघायला लागली आहे आणि ती स्वप्न पूर्ण करायला माझ्या मुली समर्थपणे माझ्या पाठीशी उभ्या आहेत. कारण जेव्हा मी पहिल्यांदा अमेरिकेला 2013 मध्ये गेली तेव्हा मी बघितलं की खरोखरच दहीहंडी खेळाडू म्हणून मी अमेरिकेला गेली, ते सुद्धा MTDC ऑर्गनाइज दिवाळी फेस्टिवलमध्ये, ते सुद्धा एकही रुपया खर्च न करता. इतके देश, अमेरिका, लंडन, स्पेन, इतके सगळे देश फिरायला मिळाले. खरोखरच या गोविंदाचे जेवढे मानेन तेवढे या दहीहंडीचे मी आभार कमी आहे. आणि एक आहे, ज्या मातीवरती आपण प्रेम केलं ती माती म्हणतात ना आपल्याला कधीच पडून देत नाही. त्यांनी मला खूप आणि पार्ले स्पोर्ट्स क्लबला खूप काही दिलेलं आहे, त्याबद्दल खूप 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 त्यांचे ऋणी आहे. मॅडम पुढचा प्रश्न असा आहे की बघा आता दहीहंडीसारखा एक मोठा उत्सव आपल्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये सेलिब्रेट केला जातोय, जोरदार साजरा केला जातोय, तर आपल्या महिला प्रो गोविंदाचं कधीपासून नियोजन असेल, पुढच्या वर्षी खेळायला मिळेल का?
गेल्या वर्षी प्रात्यक्षिक सादर करायला मिळालं होतं. यावर्षी देखील पूर्वेश सरनाईक साहेब यांना आम्ही विनंती केली होती की महिलांचा प्रो गोविंदाचं आयोजन करावं, परंतु त्यांना पण ते आयोजन करण्यामध्ये आवड होती. परंतु असं झालं की जी आपल्याला कोर्टामधून 14 वर्षाची स्टॉपर मुलगीची जी अट आहे ती अट पूर्ण करायला प्रो गोविंदा हा जवळजवळ दहीहंडीच्या अगोदर 1 आठवडा ते 10 दिवस अगोदर असतो आणि 14 वर्षाची टॉपर मुलगी 6व्या थरावरती चढवून 6 थर लावणं, तितकेशी मंडळं अजून तयार नसल्यामुळे काही 1-2 मंडळं आहेत तेवढेच लावत आहेत. उत्सवाच्या दिवशी 6 थर लावणारी मंडळं आता तयार झाले, परंतु ते लहान मुलीला घेऊन लावतात. त्यामुळे प्रो गोविंदामध्ये जर महिलांना यायचं असेल तर मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करते की आपण जी गुरुपौर्णिमेला प्रॅक्टिस सुरुवात करतो ती अगोदर 1 महिना करा आणि पुढच्या वर्षी तरी 14 वर्षाची मुलगी घेऊन 6 थर लावण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला प्रो गोविंदामध्ये कमीत कमी 8 टीम तरी सहभागी करता येतील. त्यामुळे यावर्षी प्रो गोविंदामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व करता नाही आलं तरी नक्कीच पुढच्या वर्षी प्रो गोविंदामध्ये आम्ही असणारच असं समजून मी आपल्या माध्यमातून प्रो गोविंदा आयोजकांना विनंती करेन. मॅडम, प्रो गोविंदाबद्दल माझा प्रश्न आहे. तुम्ही आपल्या प्रो गोविंदाच्या कमिटीमध्ये आहात, तर आता वरळीमध्ये मॅच आहेत, तर त्यांची कशा पद्धतीने आपले नियोजन चालू आहे किंवा आता वरळीमध्ये मॅच आहेत, तर कशा पद्धतीने एकंदर प्लान असेल आपला? प्रो गोविंदाचं नियोजन उत्तम आहे. प्रो गोविंदामुळे आपला गोविंदा, आपली दहीहंडी 7 समुद्रापार पोचलेली आहे. गेल्या वर्षी डोममध्ये आयोजन ज्या पद्धतीने केलं त्याच्यापेक्षा यावर्षी खूप बेस्ट आयोजन आहे. गेल्या वर्षी टीमच्या मानाने यावर्षी 32 टीमने भाग घेतलेला. त्यांची प्राथमिक फेरी होऊन 16 संघांची निवड झालेली आहे आणि प्रत्येक 16 संघांचं ऑक्शन झालेलं आहे. म्हणजे त्या प्रत्येक संघाला एक एक मालक मिळाले आहे, जे वेगवेगळ्या या मुंबईतल्या या महाराष्ट्रातल्या चांगल्या कंपनीज आहेत आणि त्यांनी त्या टीम्सला आता वर्षभर त्या टीम्सला लागणाऱ्या खेळासाठी गरजा त्या पूर्ण करणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस आता टीमला कुठल्याही स्पॉन्सरशिपसाठी इतरांपर्यंत जायची गरज नाही पडणार. ही त्या प्रो गोविंदाच्या माध्यमातून झालेली सकारात्मक गोष्ट आहे. त्यानंतर प्रो गोविंदाचं प्राइज मनी देखील यावेळेस खूप मोठं केलेलं आहे. गेल्या वर्षी 11 लाख होते, तर यावेळेस 25 लाख केलेले आहेत. ते पण आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. गेल्या वर्षी 50,000 रुपये प्रत्येक टीमला जे मिळालेले, यावर्षी प्रत्येक टीमला 16 टीमला 1-1 लाख रुपये मिळत आहेत. म्हणजे ज्या टीम पार्टिसिपेट करतात त्यातले 4 संघ जिंकले तरीसुद्धा बाकीच्या टीम्सला रिकामी राहावं लागणार नाही. आणि प्रो गोविंदामुळे प्रत्येक संघाला एक वेगळी ओळख मिळाली आहे. प्रत्येक संघाला या महाराष्ट्रात नाही तर या देशात नाही तर 7 समुद्रापार देखील त्यांची दखल घेतली जाते. आम्हाला या प्रो गोविंदाच्या माध्यमातून स्पेन देशातील विला फ्रँका या टीमच्या लोकांचे पण कॉल आलेत की आपके यहाँ पे मतलब तुमच्या इथे गोविंदाचं जे आयोजन आहे ते बेस्ट आहे. कारण स्पेन देशामध्ये कॉन्कर्स हे मोठं आयोजन होतं स्पेन देशामध्ये आणि युरोप कंट्रीमधले त्यांच्या एक फॉर्मॅटमध्ये थर लावणारे संघ येतात. त्याच धर्तीवरती प्रो गोविंदा हा इंडियामध्ये होत आहे, त्याचं त्यांना पण कौतुक वाटतंय आणि ते पण इथे इंडियामध्ये येण्यासाठी खूप उत्सुक आहे. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही छान पद्धतीने माहिती दिली. तरी पण माझा प्रश्न आहेच की आपला जो महिलांचा गोविंदा पथक आहे तो आता 6 थर रचणार आहे किंवा 7 थर रचणार, आपल्याला कळेल आता. पण त्या दृष्टीने आपण सुरक्षेच्या दृष्टीने कोणते प्रयत्न केलेत? इन्शुरन्स म्हणा किंवा सेफ्टी म्हणा, त्याच्याबद्दल काय सांगाल? आम्ही दरवर्षी मुलींचा 10 लाखाचा विमा काढतो प्रत्येकी. म्हणजे गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने मोफत विमा योजना सुरू केली आणि त्यामुळे एक भार आमच्यावरचा कमी झाला. परंतु पार्ले स्पोर्ट्स क्लब मुलींचा विमा काढते, त्याच्याप्रमाणे प्रॅक्टिस करताना आम्ही सेफ्टी मेजर्सचा वापर करतो. मुली जेवढ्या येतात तेवढेच थर लावतो. त्याच्यानंतर वॉर्मअप असू देत की ज्या ज्या गोष्टी मुलींना लागतात, मेडिकल किट असू दे, ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर आम्ही जवळजवळ
30-40 बॉक्स ब्रिस्लरीचे आणून ठेवतो की लागलेलं. बऱ्याच मंडळांमध्ये दहीहंडी असू दे की जे पण उत्सव सणातून किंवा आयोजनामधून जे पैसे मिळतात ते मंडळामध्ये जमा करतात. परंतु पार्ले स्पोर्ट्स क्लबमध्ये तसं नाहीये. पार्ले स्पोर्ट्स क्लबमध्ये जी अमाऊंट येते 3 लाख असू दे, 4 लाख असू दे, 5 लाख असू दे, ते सगळे पैसे 75% अमाऊंट आम्ही मुलींना वाटून टाकतो. म्हणजे प्रत्येक मुलीला 3,000, 2,000, 3,500, 4,000 कसेही जी जी मेहनत जशी जशी पद्धतीने करते, जसे जसे दिवस ती भरते त्या पद्धतीने तिला ती अमाऊंट देतो. कारण मंडळ मोठी करायला मंडळामध्ये माणसं तर राहिली पाहिजे. आणि मुलींमध्ये कसं असतं, एक सर्टन एज मध्ये मुली काही निघून जातात. मग त्याने केलेली मेहनत जर त्या वर्षीच त्यांना बक्षीस रूपामध्ये मिळाली तर त्यांच्या घरातल्यांना त्यांना पण बरं वाटतं. तर मंडळी, आपल्यासोबत या पथकाचे सगळे सांभाळून घेणाऱ्या सगळ्या मंडळींना सांभाळून घेणारे दादा आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. नेहमीच ऑफ स्क्रीन काम करत असतं, कधी कॅमेरा समोर येत नाही. आता मॅडमनी म्हटलं की दादाचा नेहमीच सपोर्ट असतो, नेहमी ऑफ स्क्रीन काम करतो. आता मी जेव्हा इंटरव्ह्यू घेतो त्यावेळेलाही इकडे काहीतरी काम चालू होतं. सो दादा, तुझं सर्वप्रथम नाव सांग आणि आपल्या पथकाची स्थापना कशी झाली आणि बाकीचे 2 मिनिटात सांग आपल्या. माझं नाव विनोद झगडे. क्लबची स्थापना झाली 2002ला. आपण दहीहंडीची स्थापना चालू केली. पण माझं लग्न गीताबरोबर 2008ला झालं. त्यानंतर मी ह्याच्यात या क्लबमध्ये इन्व्हॉल्व झालो. त्याच्या आधी आमचं प्रेम होतं 1995 पासून 96 पासून. आणि 2002ला स्थापना झाल्यावरती मी फक्त थोडं यायचो, पण 2008 पासून मी कंटिन्यू याच्यामध्ये या क्लबमध्ये यांना कोचिंग करतो मुलींना. सर, माझं नाव रिद्धी दिलीप मुळीक. मी इकडे 8 वर्ष झाली या पथकात आहे. पार्ले म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की पार्ले स्पोर्ट्स क्लब हे नाव अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या मुंबईमध्ये त्याची काय लेवल आहे, त्याचा किती म्हणजे काय मोठा दर्जा आहे तुम्हालाही माहिती आहे, हे इतरांनाही माहिती आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की पार्ले स्पोर्ट्स क्लबचं नाव, त्याचा दर्जा खूप वेगळा आहे. कारण की आतापर्यंतचे आमचे रेकॉर्ड्स म्हणजे 7 म्हणजे आम्ही ह्याच्या अगोदरचे म्हणजे स्थापना झाल्यापासूनचे पहिले 4 थर, त्याच्यानंतर 2006 पासून आम्ही 6 थर लावायला सुरुवात केली. 2013ला आम्ही 7 थराचा जो आम्ही प्रयत्न केला तो थोडक्यासाठी आमचा तो प्रयत्न जरा राहिला. पण ह्या वर्षी आमची अशी जिद्द आहे ना की आम्ही 7 थर आम्ही नक्कीच लावून दाखवू. एवढा तर आमच्या पोरींमध्ये खरंच जोश आहे. तेवढ्या आमच्या पोरी खरंच प्रॅक्टिस करतात. विनोद दादा, गीताताई भले ओरडतात, बोलतात, 4 शिव्या पण घालतात. पण आमचे थर ती 2 जण बोलतात, त्यांच्या सपोर्टमुळेच आमच्या आतापर्यंत 7 थर लावून उतरलेत. आणि एकदम प्रॉपर जो इतर गोविंदांपेक्षा आम्हाला जो काही मान दर्जा दिला जातो ना, ते त्या दोघांमुळेच आहे. की गीताताई दादा जे आहेत ना, ते आमचे 2 पिलर आहेत. असं असतं ना की एक खंबीर पाठिंबा असतो आपला, तो एक खंबीर पाठिंबा आहे. त्यामुळे पार्ले स्पोर्ट्स क्लबचं नाव ह्या आधीही होतं, यानंतरही ते असंच अभिजात राहणार आहे. आणि या वर्षी आमचा 7 थराचा जो प्रयत्न आहे तो तुम्हाला नक्कीच यशस्वी झालेला भेटणार. आणि जसं की तुम्ही मगाशी विचारलं बऱ्याच मुलींना की पार्ले स्पोर्ट्स क्लबने तुम्हाला दिलं काय, तर पार्ले स्पोर्ट्स क्लबने मुलींना एक अशी स्वतः सिद्ध करायची एक दिली, संधी दिली. त्याच्यानंतर समाजात 4 चौघात ओळख दिली. मुलींना असं बोलतात ना, खंबीर राहण्याचं एक ताई आम्हाला प्रत्येक वेळेला सांगत असते, खंबीर राहा, ही एक शिकवण दिली. आणि तू या पथकातील एक तरुण तडफदार, एक गोविंदा पथकातील एक नेतृत्व करतेस असं म्हणायला वावगं ठरणार नाही. तर या चॅनलच्या द्वारे जे आपल्या मुली व्हिडिओ पाहत आहेत, तर त्या मुलींना काय संदेश द्याल की आता सध्या सिच्युएशन चालू आहे त्या सिच्युएशनला? सध्या तरी मी हेच बोलीन की तुम्ही म्हणजे आता तरी पार्ले स्पोर्ट्स क्लब 6 थर लावतं, पण ह्याच्या अगोदरचे बरेच पथक आहेत मुलींचे की जे 5 थर लावत होते. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 5 थरांवरती नका राहू. तुम्ही पुढचा प्रयत्न करा. तुम्ही 6 थर लावा, जेणेकरून आमचं जशी आम्ही ओळख निर्माण केली आहे तशी तुमची इतर महिला गोविंदा पथकाची पण ओळख तशीच मोठी झाली पाहिजे आणि त्यांना पण तसाच मोठा फेम मिळाला पाहिजे. कारण जर आपण मेहनतच नाही करणार ना दादा, तर आपल्याला त्याचं फळ नाही मिळणार. तर मला हे म्हणायचं की इतर महिला गोविंदा पथकांनी पण असेच मोठे मोठे प्रयत्न करा, असेच थर लावा. एकदम फक्त थर लावू नका, फक्त म्हणजे पूर्ण थर जे आपण लावतो ते थर उतरवायचाही प्रयत्न करा. कारण जर आपण थर उतरवणार तरच आपल्या प्रत्येक गोविंदा तेवढा सेफ राहणार, त्याला इंजरीज नाही होणार, काहीच नाही होणार, असं मला सांगायचं.
थँक्यू सो मच. आपण बाजूला आहे त्यांच्यासोबतही बोलणार आहोत. तुमचं पुन्हा एकदा नाव सांगा आणि दुसरा माझा प्रश्न दहीहंडीला वगळून की बघा सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या इंडियामध्ये मुली सुरक्षित नाही आहेत तर काही कारणांमुळे. तर त्यांना तुम्ही कशा पद्धतीने मेसेज द्याल स्ट्रॉंग गर्ल राहा म्हणून यासाठी? माझं नाव अनुश्री दिलीप पाष्टे. सगळ्यात मेन गोष्ट आता जे चाललंय सिच्युएशन, त्यामुळे मुलींनी घाबरू नये. आमच्या गीताताईसारखे खंबीर राहावं एवढं मला वाटतं. काही सिच्युएशन असेल तर घाबरून जायचं नाही. जे आहे ते समोरासमोर ठेवायचं, खंबीर राहायचं. खचून गेलं तर काहीच होणार नाही. धीट लढायचं, मागे पाठिंबा बघायचं नाही. जे आहे ते सगळं म्हणजे बिनधास्त लढायचं. थँक्यू सो मच. आणि इकडे जर आपण या गोविंदा पथकातील महिलांचा जोश पाहिला तर खरंच एक वेगळ्या लेवलवरती घेऊन गेलेला आहे. सो यावर्षी आपण कशा पद्धतीने हे पथक आहे थर लावतं, किती थराची उंची गाठतं आणि कसं यशस्वी होतं हे पाहणार आहोत. तर आज आमच्या पार्ले स्पोर्ट्स क्लबला समीर कुळेजी यांनी सॅम सफरनामा ब्लॉग याच्या माध्यमातून भेट दिली आणि खरोखरच आपल्यासारखे यूट्यूब चॅनल्स किंवा ब्लॉग चालवणारी व्यक्ती असतात, विविध गोष्टी करत असतात, परंतु दहीहंडी हे आपण आमच्या पार्ले स्पोर्ट्स क्लबला या एका प्लॅटफॉर्मवरती नेण्यासाठी आपण पार्ले स्पोर्ट्स क्लबला जी भेट दिली त्याच्याबद्दल आम्ही पार्ले स्पोर्ट्स क्लब समीरजी कुळे आपले खूप खूप आभारी आहोत. आणि आपल्या माध्यमातून मी सर्व पार्ले स्पोर्ट्स क्लबच नाही तर सर्व महिला गोविंदा मंडळ, पुरुष गोविंदा मंडळ यांना विनंती करते की आपला गोविंदा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी व्यक्ती पुढाकार घेत असेल त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कारण आपली पण ती बांधिलकी आहे आणि ती आपण देखील जपली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोविंदा. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही छान मार्गदर्शन केलं, त्याचबरोबर आपल्या ज्या पथकाचा आहे तो इतिहास सांगितला. ऑल द बेस्ट. आय होप मंडळी तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या प्रत्येक गोविंदांपर्यंत हा ब्लॉग पोहोचवा. चला बाय बाय, टेक